Hello student, last lecture we have discussed the topic life process in living organism part first and completed this topic, and now today we are going to study the new lesson part second, life process in living organism part second. In this topic include whole the reproduction process, whole reproduction process in unicellular multicellular organism are studied in this lesson. So first topic, life process in living organism. तर विद्यार्थ्यांनो आपण बघा, लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं आहे का त्याच्यामध्ये याच्यामध्ये जर बघितलं तर लाईफ प्रोसेस, कोणकोणत्या लाईफ प्रोसेस होत्या आणि त्या लाईफ प्रोसेस त्यामध्ये आपण सगळ्यात इम्पॉर्टंट एनर्जी प्रोडक्शन, जी काही न्यूट्रिशन आणि रेस्पिरेशन ह्या दोन्हींच्या मदतीने एनर्जी रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होतं हे आपण स्टडी केलेलं आहे. तर ह्या लेसन मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस कोणत्या आणि जी काही डू नॉट अ इसेन्शियल प्रोसेस ते कोणती असणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो. बघा, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. फर्स्ट, न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, एक्सक्रिएशन, ट्रान्सपोर्टेशन, control and coordination. All these five life process are essential. ह्या पाचही ही लाईफ प्रोसेस जे असणार आहे इट इज अन इसेन्शियल. म्हणजेच ह्या लाईफ प्रोसेस विना किंवा ह्या लाईफ प्रोसेस जर आपल्या बॉडीमध्ये कॅरी झाल्या नाही तर आपली बॉडी किंवा आपल्या बॉडीमध्ये ज्या प्रोसेस किंवा आपल्या बॉडीमध्ये स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऍक्टिव्हिटी ह्या काय होणार नाहीये, पूर्णपणे होणार नाही. तर त्यामुळे आपल्याला डेथ येऊ शकते, लक्षात ठेवा. त्यामुळं ऑल दिस लाईफ प्रोसेस इज अन इसेन्शियल टू सस्टेन ए लाईफ. बट वन मोर लाईफ प्रोसेस आर देअर, बट these life process are not essential for a survive of the life. म्हणजे आपण ही जी काही रिप्रोडक्शन जी काही प्रोसेस आहे इज डू नॉट इसेन्शियल. आलं लक्षात, ही डू नॉट ए इसेन्शियल फॉर ए सस्टेन दी लाईफ. आलं लक्षात, ती जगत असताना आपल्याला ती रिप्रोडक्शन प्रोसेस आपल्यामध्ये नाही झाली तरीही आपली जी काही पूर्णपणे आपली लाईफ आहे किंवा जी आपली बॉडी आहे ती पूर्णपणे वर्क परफॉर्म करू शकते, लक्षात ठेवा. पण याच्यामध्ये एकही लाईफ प्रोसेस, यापैकी 5 पैकी एकही लाईफ प्रोसेस, 5 पैकी एकही लाईफ प्रोसेस जर कॅरी झाली नाही तर नक्कीच आपल्याला डेथ येऊ शकते, लक्षात घ्या. पण याच्यामध्ये रिप्रोडक्शन ही अशी प्रोसेस आहे की ती आपण सर्वाइव्ह होताना त्यामध्ये ती रिप्रोडक्शन प्रोसेस ही कॅरी नाही झाली तरी आपण काय होऊ शकतो, लाईफ सस्टेन करू शकतो. बट these are important characteristics of reproduction process. The existence of a organism, the existence of organism in surrounding in earth by with the help of reproduction process. म्हणजे ह्या अर्थ वरती जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक्झिस्टन्स अस्तित्व जे असणार आहे, एक्झिस्टन्स जे असणार आहे हे आपल्याला कंटिन्युटी ठेवण्यासाठी द कंटिन्युटी ऑफ ऑर्गॅनिझम or species by with the help of which process, reproduction process is an important process. म्हणजे ही महत्वाची आहे. आपल्याला वर्षानुवर्ष, इयर टू इयर किंवा जनरेशन बाय जनरेशन हा स्पेसिस, प्रत्येक स्पेसिस, each and every species continuity they are found on earth is an important, and this important property by produced by with the help of by रिप्रोडक्शन, आणि त्या रिप्रोडक्शनच आपण करू शकतो, लक्षात ठेवा. म्हणून यापैकी ह्या ज्या लाईफ प्रोसेस आहे ह्या इसेन्शियल आहे, परंतु त्यामध्ये जी इसेन्शियल नाही अशी रिप्रोडक्शन, पण ती कशासाठी महत्वाची आहे, कंटिन्युटी ऑफ स्पीसीज ऑन अर्थ, फाउंड ऑन अर्थ बाय विथ द हेल्प ऑफ रिप्रोडक्शन प्रोसेस. ही कोणाच्या मदतीने होते, रिप्रोडक्शन प्रोसेस ना. मग आता ऍक्च्युअल मध्ये रिप्रोडक्शन हे काय असतं ते आपण बघूया. व्हॉट इज मीन बाय रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन मीन्स फॉर्मेशन, मीन्स तयार होणे, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम, तयार होतो तो नवीन ऑर्गॅनिझम ऑफ सेम सारखाच बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. परंतु तो तयार कोण करतं, अर्लियर एक्झिस्टिंग, आधी अस्तित्वात असणाराच सजीव हा न्यू ऑर्गॅनिझमला काय करतो, रिप्रोड्यूस करतो. आणि तो कसा असतो, बाय देमसेल्फ, मीन्स तो स्वतः सारखाच असतो. सो इट इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. त्यालाच आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन असे म्हणतात. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इट इज कॉल्ड ॲज
रिप्रोडक्शन, त्यालाच काय म्हणतो आपण, रिप्रोडक्शन असे म्हणतो. मग आता रिप्रोडक्शन मध्ये सगळ्यात महत्वाचं, रिप्रोडक्शन मध्ये काय काय महत्वाचं असतं बघा. रिप्रोडक्शन इज वन ऑफ द व्हेरियस इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स of living organism and it is also one of the various reasons responsible for evolution of each species. म्हणजे रिप्रोडक्शन नच न्यू ऑर्गॅनिझम तयार होतो, परंतु त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस होत चाललेले आहे, किंवा त्याच्यामध्ये ज्या काही कॅरेक्टरिस्टिक किंवा सिमिलॅरिटी मध्ये जर बघितलं तर हे जे काही व्हेरिएशन जे दिसतं, बाय सम फॅक्टर्स आर इम्पॉर्टंट बाय दी changes in the characteristics by main important responsible factor is a reasons is the evolution, म्हणजे त्याच्यामध्ये झालेली चेंजेस ऑफ each species, प्रत्येक स्पेसीज मध्ये. रिप्रोडक्शन occurs in a living organism mainly two method. One is asexual reproduction, another is sexual reproduction. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये टू मेथड्स न रिप्रोडक्शन होतं. काही असे सम ऑर्गॅनिझम reproduce by asexual reproduction and some animals they can reproduce or form by sexual reproduction. And actually what is meant by asexual reproduction are studied. First, asexual reproduction means, आता asexual reproduction कशाला म्हणायचं. asexual reproduction मध्ये सगळ्यात महत्वाचं, जे काही ऑर्गॅनिझम तयार होतात किंवा जे युनिसेल्युलर असो मल्टीसेल्युलर असो त्यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं त्यामध्ये विदाउट युनियन ऑफ गॅमेट्स. आता गॅमेटचे दोन टाईप, एक मेल गॅमेट आणि दुसरा फिमेल गॅमेट. आपण मियोसिस मध्ये बघितलं, जे काही गॅमेट प्रोडक्शन होण्यासाठी कोणती प्रोसेस घडते, मियोसिस का मायटोसिस. इट इज द मियोसिस प्रोसेस to form a haploid cell, means haploid cell form, the germ cell form, so it is the gamete production. म्हणून इथं asexual reproduction मध्ये गॅमेटचं युनियन होत नाही. सिंपल. व्हॉट इज मीन asexual reproduction? Without involvement of union of gametes, so it is called as asexual reproduction. आलं लक्षात? बघा, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम, नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होतो by an organism of same species without involvement of gametes. म्हणजे महत्वाचं काय की याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट युनियन गॅमेटचं होत नाही, याचाच अर्थ सो इट इज कॉल्ड ॲज असेक्सुअल रिप्रोडक्शन. मग असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये विदाउट इन्व्हॉल्वमेंट विदाउट युनियन ऑफ गॅमेट्स, सो इट इज कॉल्ड ॲज द asexual reproduction. In asexual reproduction only parent cell are involved and parent cell they are divided by mitotically amitotically and divide to form a new daughter cell will be formed. So the type of reproduction in asexual reproduction. So important characteristic in asexual reproduction, याच्यामधल्या महत्त्वाच्या characteristic काय असणार? In this reproduction does not involvement of two different gametes. The new organism has exact genetic similarity with reproducing ऑर्गॅनिझम. यामधलं सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट काय असेल तर सेक्सुअल रिप्रोडक्शन मधलं, याच्यामध्ये डू नॉट इन्व्हॉल्वमेंट युनियन ऑफ टू डिफरंट गॅमेट्स, सो दॅट टाइम द जेनेटिकली व्हेरिएशन, सो दॅट टाइम सिमिलॅरिटी, the dissimilarity do not occur in asexual reproduction. So similarity is the main important characteristic by asexual reproduction. asexual reproduction चा सगळ्यात महत्वाचं जे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक असेल तर ते म्हणजे कोणतं, तर याच्यामध्ये जो काही तयार होणारा ऑर्गॅनिझम आहे हा जेनेटिकली सिमिलॅरिटी रिप्रोड्युसिंग द ऑर्गॅनिझम. सेकंड वन, this is a uniparental reproduction and it occurs by mitotic cell division. आणि याच्यामध्ये युनिपॅरेंटल म्हणजे याच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन होत नाही, म्हणून ते कसं युनिपॅरेंटल आहे आणि मायटोटिक सेल डिव्हिजन होतं. आणि याच्यामध्ये बघा, ऍब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज द ड्रॉबॅक. याच्यामधला सगळ्यात महत्वाचा ड्रॉबॅक कोणता असेल असेक्सुअल रिप्रोडक्शनचा, तर जेनेटिकली रिकॉम्बिनेशन. ऍब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इट इज द ड्रॉबॅक ऑफ the asexual reproduction, and whereas fast reproduction in this process. परंतु चांगलं कॅरेक्टरिस्टिक काय, asexual reproduction ना जे काही तयार होणारे ऑर्गॅनिझम ही प्रोसेस कशी होते, asexual reproduction is the fast process. ओके, सो आपण इथं कंप्लीट केलेला टॉपिक आहे. रिप्रोडक्शनची डेफिनेशन बघितली,
त्याच्यातल्या लाईफ प्रोसेस, इसेन्शियल लाईफ प्रोसेस कोणत्या आहे, डू नॉट इसेन्शियल कोणती, त्याची रिप्रोडक्शनची डेफिनेशन, त्याचे असेक्सुअल टू मेथड कोणते, असेक्सुअल म्हणजे काय, सेक्सुअल मध्ये काय, आणि असेक्सुअल रिप्रोडक्शनच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितल्या. हा सगळा टॉपिक मी इथं तुम्हाला लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड मधला हा इथपर्यंत आपण टॉपिक कंप्लीट केलेला आहे. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे डिफरंट टाइप ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होतं त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.